Good morning, student. Today we are going to learn our 10th lesson more about water. Now try this. Take some clean water in a glass. Look at its color. What colors is it? Smell a fragrant flower. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक सुगंधी फुलाचा वास घ्यायचा आहे. डिड यू लाईक द स्मेल? तुम्हाला तो वास आवडतो? नाउ स्मेल द वॉटर. डज इट हॅव अ स्मेल? आता पाण्याचा वास घ्या. पाण्याचा वास येतो का? टेस्ट अ राईप मँगो ऑर चिकू ऑर गवा. हाऊ डज द राईप फ्रूट्स टेस्ट? नाउ टेस्ट द वॉटर. हाऊ डज इट टेस्ट? पाण्याची चव घ्या. पाण्याची चव लागते का? व्हॉट डज धिस टेल अस? द प्युअर वॉटर हॅज नो कलर, टेस्ट ऑर स्मेल. म्हणजे जे प्युअर वॉटर असतं त्याला कलर नसतो, त्याला टेस्ट नसते आणि त्याला वासही नसतो. नाउ स्टुडंट, लेट अस लर्न द न्यू टर्म ऑर न्यू कन्सेप्ट. फर्स्ट इज ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. इफ यू कॅन सी थ्रू अ सबस्टन्स इट इज सेड टू बी अ ट्रान्सपरंट. जर तुम्ही सबस्टन्समधून किंवा पदार्थामधून बघू शकत असाल तर त्याला म्हणायचं ट्रान्सपरंट, पारदर्शक. अँड सेकंड कन्सेप्ट इज ओपेक. इफ यू कॅनॉट सी थ्रू अ सबस्टन्स इट इज सेड टू बी ओपेक. म्हणजे जर तुम्ही सबस्टन्समधून बघू शकत नसाल तर त्याला म्हणायचं ओपेक. नाउ ट्राय दिस ॲक्टिव्हिटी, देन यू विल बेटर अंडरस्टँड द अबाउट टर्म ऑर कन्सेप्ट. ट्राय दिस ॲक्टिव्हिटी. दिस ॲक्टिव्हिटी शूड बी डन विथ अडल्ट सुपरविजन. मोठ्यांच्या सुपरविजनमध्येच ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करून बघायची आहे. लाईट अ कॅन्डल अँड स्टँड इट ऑन अ टेबल. तुम्हाला काय करायचं आहे? कॅन्डल पेटवायची, मेणबत्ती पेटवायची आहे आणि तिला टेबलवर ठेवायची आहे. लुक ॲट इट थ्रू अ कार्डबोर्ड. एक कार्डबोर्डचं शीट घ्यायचं आहे आणि ते तुमच्या समोर ठेवायचं आणि त्याच्यातून तुम्हाला मेणबत्ती दिसते का ते तुम्हाला बघायचं आहे. नाउ लुक ॲट द सेम कॅन्डल थ्रू अ ग्लास पेन. नंतर काय करायचं आहे? कार्डबोर्ड काढायचं आहे आणि तिथं ग्लास पेन तुम्हाला ठेवायचा आहे, ग्लास ठेवायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला ती मेणबत्ती काय करायची? बघायची आहे. व्हॉट डू यू फाइंड? यू कॅनॉट सी द फ्लेम थ्रू द कार्डबोर्ड. तुम्ही कार्डबोर्डमधून मेणबत्तीची फ्लेम तुम्हाला दिसणार नाही, बट यू कॅन सी इट थ्रू द ग्लास. पण तुम्हाला ती ग्लासमधून दिसू शकते. व्हॉट डज दॅट मीन्स? द कार्डबोर्ड इज अ ओपेक but glass is transparent. But glass is a transparent. Now student, look at the candle through a glass of water. What do you find? The candle can be seen through the water in the glass as well. What does this means? Water too is transparent. It means water is also a transparent. Pure water has no color, has no smell, has no taste and it is transparent. Now student, try this. Take some wheat of jawar flour and some water. Take 2 dishes and 2 glasses. Put a little flour in one of the dishes. एका डिशमध्ये काय करायचं? तुम्हाला फ्लोअर घ्यायचं, पीठ घ्यायचं आहे. pour some water in the other dish. दुसऱ्या डिशमध्ये पाणी टाकायचं आहे. नाउ पुट सम फ्लोअर इन वन ऑफ द ग्लासेस. एका ग्लासमध्ये परत तुम्हाला काय टाकायचं आहे? पीठ टाकायचं आहे. अँड पुट सम वॉटर इन द अदर ग्लास. व्हॉट डू यू सी? अ स्मॉल हीप ऑफ फ्लोअर इज फॉर्म इन द डिश. अ हीप ऑफ फ्लोअर इज फॉर्म इन द ग्लास ॲज वेल. द वॉटर हाऊएवर टेक्स द शेप ऑफ द प्लेट्स ऑर द ग्लास. म्हणजे पाणी तुम्ही ज्या भांड्यामध्ये टाकाल त्याचा शेप पाण्याला येतो. व्हॉट डज धिस टेल अस? वॉटर टेक्स द शेप ऑफ द कंटेनर इन टू विच यू पुअर इट. म्हणजे तुम्ही पाणी ज्या भांड्यामध्ये टाकाल त्या भांड्याचा आकार पाण्याला येतो. वॉटर डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. दॅट इज व्हाय इट स्प्रेड्स व्हेन इट स्पिल ऑन द फ्लोअर. म्हणून पाणी जेव्हा जमिनीवर सांडतं तेव्हा ते काय होतं? स्प्रेड होतं, पसरतं. मोर अबाउट वॉटर. इट टेक्स the shape of its container. It spreads on a flat surface. It flows down a slope. Now next topic is the 3 states of water. Try this. Place a few ice cubes in a glass. See what happens to them after a while. You observe
द आईस क्यूब्स गेट कन्व्हर्ट इंटू वॉटर. म्हणजे जे आईस क्यूब तुम्ही ग्लासमध्ये ठेवलेले आहे ते थोड्या वेळानंतर त्याचं काय होईल, वॉटरमध्ये कन्व्हर्ट होईल. नाव स्टुडंट, डू धिस एक्सपेरिमेंट विथ द परमिशन ऑफ ॲन अडल्ट अँड अंडर हिज हर supervision. Heat some water on a burner. What do you see after some time? The water begins to boil. पाणी काय होईल, उकळायला सुरुवात होईल. Keep it boiling for some time and observe it. What do you see? There is less water in the beaker. जर पाणी तुम्ही थोडा वेळ उकळू दिलं तर पाणी काय होईल, कमी होईल. Why is there less water than before? Using tongue, hold a steel plate in the steam coming from the water only for a few moments and remove it. What do you see on the underside of the plate? Droplets of water have formed on it. त्या उकळत्या पाण्यावर जर तुम्ही एक डिश प्लेट झाकली आणि थोड्या वेळानंतर ती डिश जर उलटी करून बघितली तर त्याच्यावर तुम्हाला काय दिसेल, ड्रॉपलेट्स फॉर्म झालेले दिसतील. ड्रॉपलेट्स. Where did these droplets come from? When water becomes very cold, it freezes. That is, it turns into ice. म्हणजे पाण्याला जर आपण कोल्ड केलं, फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचं काय होतं, आईस तयार होतो. When ice is left uncovered, it gets heat from the air around it. It melts. That is, it forms water. म्हणजे आईसला जर तुम्ही बाहेर ठेवलं तर त्याचं काय होईल, पाणी होईल. वेन वॉटर गेट्स इनफ हीट इट टर्न्स इंटू व्हेपर. आणि त्याच पाण्याला जर परत तुम्ही हीट दिली तर ते काय होईल, परत वेपर्समध्ये कन्व्हर्ट होईल. द बॉइलिंग वॉटर इन द एक्सपेरिमेंट टर्न्स इंटू वेपर. दॅट इज वाय द वॉटर इन द बीकर वॉज रिड्यूस. अ स्टीम कूल्स इट टर्न्स इंटू वॉटर. द प्लेट्स हिल्ड इन द स्टीम वॉज कूल. So, the steam that collect on its underside cooled down and droplets of water were formed. Now student, let us learn the new term, state. The form in which a substance may be found. म्हणजे ज्या फॉर्ममध्ये आपल्याला सबस्टन्स म्हणजेच पदार्थ सापडतो त्याला म्हणायचं त्या पदार्थाची स्टेट. देन वॉटर वेपर. द फॉर्म इन विच वॉटर इज हिल्ड इन द air. The water we use every day is its liquid state. म्हणजे रोज आपण जे पाणी वापरतो फॉर ड्रिंकिंग, क्लिनिंग, बाथिंग, वॉशिंग, ते काय झालं, पाण्याची लिक्विड स्टेट. आईस इज इट्स सॉलिड स्टेट. आईस म्हणजे बर्फ, हा पाण्याचे काय झालं, सॉलिड स्टेट. वेपर इज द स्टेट ऑफ वॉटर इन विच इट इज गॅस. वॉटर वेपर इज अ गॅसियस स्टेट ऑफ वॉटर. नाउ द 3 states of water. First is solid state. Ice is the example of solid state. Then liquid state. Water is the example of liquid state. And gaseous state, water vapor is the example of gaseous state. Try this. Have a fun. Take a glass. Wipe it dry inside and outside with a clean piece of cloth. काय करायचं तुम्हाला, एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्याला आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने कपड्याने काय करायचं आहे, त्याला क्लीन करायचं आहे, ड्राय करायचं आहे. प्लेस 5 or 6 आईस क्यूब्स इन द ग्लास. ग्लासमध्ये तुम्हाला आईस क्यूब्स टाकायचे आहेत. व्हॉट डू यू सी? इट इज नो सरप्राईज इफ द ग्लास बिकम्स वेट ऑन द इनसाइड, बट यू सी दॅट द आउटसाइड ऑफ द ग्लास हॅज ऑल्सो बिकम मॉइस्ट. इजंट दॅट स्ट्रेंज? आता ग्लासमध्ये जर तुम्ही आईस क्यूब ठेवले तर ग्लास आतून ओला होणारच, पण तो बाहेरूनही मॉइस्ट दिसतोय. हे कशामुळे? व्हॉट डज दिस टेल अस? द एअर अराउंड द ग्लास कंटेन्स वॉटर वेपर. म्हणजे ग्लासच्या बाजूची जी एअर आहे, हवा आहे, त्याच्यामध्ये काय आहे, वॉटर वेपर्स. व्हेन वी पुट आईस क्यूब इन द ग्लास बिकम कोल्ड. दॅट मेक्स द एअर अराउंड द ग्लास कोल्ड. तुम्ही जर आईस क्यूब ग्लासमध्ये टाकले तर ग्लास बिकम कोल्ड. ग्लास काय होतो, गार होतो, थंड होतो. दॅट मेक्स द एअर अराउंड द ग्लास कोल्ड. त्याच्यामुळे काय होतं, ग्लासच्या आजूबाजूची जी एअर आहे ती पण काय होते, कोल्ड होते, थंड होते. द वॉटर व्हेपर इन द एअर ऑल्सो
cools and forms very tiny droplets of water. They make the glass moist. जे वॉटर वेपर इन द एअर ऑल्सो कूल्स, म्हणजे वॉटर वेपर जी आहे एअरमधली ती पण कूल होते, थंड होते, अँड फॉर्म्स व्हेरी टायनी ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. दे मेक द ग्लास moist. Now student, this activity should only be done under adult supervision. When chapatis have been made and the griddle is still very hot, sprinkle a few drops of water on it. What do you see? The drops sprinkled on the griddle become round like beads and disappear even as you watch. What does this tell us? The griddle is very hot. The heat from the griddle changes the water into water vapor all at once. Now student, try this activity at home. Take water in a glass. Add a pinch of salt to the water. Stir it with a spoon. What do you see? You do not see the salt in the water anymore. With the spoon, place a drop of this water on your tongue. You find that it tastes salty. What does this tell us? The water was salty. It means that the salt is still there in the water, though we cannot see it. In other words, the salt has dissolved in the water. Some substances dissolve in water. Do you know student? Water has to be frozen to make ice. Many people have refrigerators in which ice can be made. In factories, ice is made in large quantities. Ice candy or ice fruit is made by freezing water to which sugar, fruit juice and color have been added. What we have to learn in this lesson? Water has no color, smell or taste. Water is transparent. Water takes the shape of the container in which it is kept. Water spread on a flat surface. It flows down a slope. Water is found in three states: solid, liquid and gaseous. Several substances dissolve in water. Student, always remember, we know that liquid water has many uses, but the solid ice and the gaseous water vapor are also useful in many ways.